एक महत्त्वाची दुःखद बातमी आहे। सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय। कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रयागराज इथे गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे। महेश कोठे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सोलापुरातले दिग्गज नेते। वयाच्या 55व्या वर्षी महेश कोठे यांचं अचानक निधन झाल्यामुळे सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। महेश कोठे यंदाच्या विधानसभेमध्ये सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती आणि प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यासाठी गेलेला असताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं कळतंय। एक दुःखद बातमी आहे ही। सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेलं आहे। ते प्रयागराजला गेलेले होते कुंभमेळ्याच्या निमित्ताने आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे। आपले प्रतिनिधी आफताब शेख आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। आफताब, नक्की कशा पद्धतीने हा प्रकार घडलाय, काय माहिती देता येईल? पूर्वी खरं तर सोलापूरकरांसाठी अत्यंत धक्कादायक आणि तितकीच वेदनादायी ही बातमी आहे। महेश कोठे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर म्हणून त्यांची ओळख होती। राजकारणातील आणि समाजकारणातील दिग्गज असं नाव महेश कोठे यांचं सोलापूरमध्ये होतं आणि महेश कोठे हे कुंभमेळ्याच्या निमित्तानं प्रयागराज येथे गेलेले होते। मात्र त्या ठिकाणी आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं प्राणज्योत मालवल्याची माहिती जी आता प्राथमिक माहिती कळतेय। खरं तर अत्यंत शोकाकुल वातावरण जे ते सोलापूरमध्ये निर्माण झालेलं आणि तितकीच हळहळ व्यक्त केली जाते। महेश कोठे यांची जर राजकीय पार्श्वभूमी आपण बघितली तर जवळपास 4 ते 5 विधानसभा निवडणुका त्यांनी लढवलेल्या होत्या। दुर्दैवानं मात्र त्यांना कोणत्याही विधानसभेच्या निवडणुकीत यश आलं नाही। मात्र महापालिकेच्या राजकारणात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणात त्यांचं मोठं प्राबल्य होतं। त्यांच्या गटाचे जवळपास 14 ते 15 नगरसेवक हे कायम राहायचे। त्यांचे पुतणे देवेंद्र कोठे सध्या विद्यमान आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। म्हणून राजकीय फॅमिली म्हणून आपण एका प्रकारे महेश कोठे यांच्या परिवाराकडे बघता येईल आणि तितकंच मोठं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात महेश कोठे यांचं नाव होतं। त्यांच्या ज्या अचानक पद्धतीनं जाण्यानं सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। पूर्वी धन्यवाद आफताब। अतिशय दुर्दैवी अशी ही बातमी आहे आणि अर्थातच सोलापूरमध्ये त्यामुळे दुःखाची अवकळा पसरलेली आहे। या बातमीबरोबरच एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा। पुन्हा आपला मॅच